नमस्कार मित्रांनो, अननोन फार्मर 1969 या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा जो 2 एकराचा प्लॉट आहे, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की हा पूर्ण असा 2 एकराचा सोयाबीन तूर प्लॉट आहे। त्यामध्ये आपण आज म्हणजे तुरीला पहिले आपण जेव्हा लागवड केली ट्रॅक्टरवरती तेव्हाच आपण त्याला खत दिलं होतं, परंतु आता थोडंसं वाढीसाठी आपण फक्त तुम्ही बघू शकता की युरिया खताचा वापर करत आहे। आणि या 2 एकरामध्ये आपला 10.5 फूट अंतर आहे 2 तुरींच्या वयामध्ये। इकडे तुम्ही बघू शकता की ही जी दुसरी वय आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण फक्त 45 किलो युरिया आणला आहे आणि त्याच्यामध्ये कमीत कमी फक्त 25 किलो आपण याच्यामध्ये वापरणार आहोत। एका वहीला साधारणतः 4-5 किलो तुम्ही बघू शकता की इकडे आता युरिया फेकणं चालू आहे। संपूर्ण 2 एकराचा हा सोयाबीन तूर प्लॉट आहे। त्याच्यामध्ये आपण 2 तुरीमधील अंतर 10.5 फूट ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की तुरीची आपली जी ग्रोथ आहे चांगल्या पद्धतीने झालेली आहे, परंतु तूरही आपली काळी पडली पाहिजेत। त्याचबरोबर आता तुम्ही इकडे बघू शकता की कुठं ते मधात, मी तुम्हाला झूम करण्याचा प्रयत्न करतो की मधात तुम्ही बघू शकता की कुठं सोयाबीन आपलं करपलं होतं। त्यानंतर त्यासाठी पण आपण युरिया वापरणार आहोत। वास्तविक त्याचा किती रिझल्ट होतो किंवा काय ते अजून माहिती नाही, परंतु सद्यस्थितीमध्ये इकडे दिसताना पीक हे चांगलं दिसत आहे। आणि कुठं जो प्रादुर्भाव झालेला होता, जे आपलं पीक आहे, तुम्ही इकडे बघू शकता की इथं छोटं राहिलं होतं, हे पाण्यामुळे, त्याचबरोबर हुमणी अळी असेल, अजून त्यामध्ये चारकोल रॉड नावाचा एक रोग येतो, तो पण असू शकतो, हे एक प्राथमिक अंदाज होता। आणि ज्या शेतामध्ये पांढरी जमीन आहे, तुम्हाला मी मागेही व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की पांढऱ्या जमिनीमध्येच हा प्रकोप आपल्याला पाहायला मिळतो। तुम्ही बघू शकता की एकाच दिवसचं सोयाबीन आहे, तिकडे तुम्हाला मी दाखवलं आणि हे, परंतु त्याच्यामध्ये या रोगामुळे अक्षरशः खराब झालेलं आहे सोयाबीन। आता इकडे तुम्ही बघू शकता की इकडे छान असं सोयाबीन आलेलं आहे, परंतु त्याच एरियामध्ये, परंतु पांढऱ्या जमिनीमध्ये खूप मोठा हा परिणाम झालेला आहे। त्यासाठी आपण दुसरं म्हणजे एक पहिली फवारणी घेतलेली आहे, त्याचबरोबर आपण थोडा युरिया टाकणार आहोत। आता युरिया आपल्याला सर्वांना माहिती आहे की युरियाचा जो काम आहे ते वाढ होणे, त्यासाठी युरिया वापरला जातो, तेच एक प्रमुख कारण, आणि त्यासाठीच आपल्याला हा युरिया याच्यामध्ये टाकायचा आहे। एक साधारणतः 10-12 गुंठ्यामध्ये आपलं ते तसं कमी जास्त पीक झालेलं आहे, त्यासाठी आपण तो युरिया वापरणार आहोत। त्याचबरोबर आपण तुरीची आज शेंडेखुंडीसुद्धा करणार आहोत, त्याचाही आपण व्हिडिओ टाकू। पीक बऱ्याच प्रमाणात चांगलं आहे यावर्षी, परंतु कुठं जे 10-15 दिवस पावसाने दांडी मारली होती, त्यामुळे बरंचसं पिकाचं नुकसान झालेलं आहे। आणि हा जो आहे हे सगळीकडेच तसं सोयाबीनचं झालेलं आहे, कपाशी वगैरे, आणि त्याचबरोबर इतर पिकांवर फारसा असा कुठलाच रोग नव्हता किंवा कुठलीच अशी त्याचा प्रादुर्भाव नव्हता। मित्रांनो, आता हे पीक साधारणतः 1 महिन्याचं झालेलं आहे। आता तुम्ही बघू शकता की इथे जिथे प्रादुर्भाव आहे तिथेच सोयाबीन खराब झालेला आहे, परंतु आता तुम्हाला मी पूर्ण प्लॉट फिरवतो। म्हणजे इकडे हा कडुलिंब, त्यापासून तो जो दिसतो आहे तो कडुलिंब, आपण आता पूर्ण असा हा व्हिडिओ घेणार आहे की सरळ म्हणजे खाली टोकापर्यंत जे कडुलिंब दिसत आहे तिथपर्यंत हा सगळा 2 एकराचा प्लॉट आहे। त्यामध्ये तुम्ही बघू शकता की इकडनं असा व्ह्यू, याच्यामध्ये पूर्ण सोयाबीन ओके आहे, कारण आपण याच्यामध्ये पहिली फवारणी घेतलेली आहे। त्याचबरोबर असं सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करू की चांगल्या प्रकारे ग्रोथ आणि वाढ याची झालेली आहे, परंतु ज्या ठिकाणी पाणी कमी, त्याचबरोबर जमिनीचा दोष, तिथेच सोयाबीनचा थोडाफार प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो। आता ते चांगलं करण्यासाठी दुसरे खतं देऊन आपल्याला काही उपयोग नाही, त्यामध्ये आपण फक्त युरिया ह्याच्यामध्ये वापरणार आहोत। आणि आपल्याला तुरीसाठी सुद्धा आपल्याला, तुम्ही बघू शकता की युरिया आपण वापरत आहोत। वापरण्याचं प्रमाण मित्रांनो कमी ठेवा, कारण जर जास्त युरिया वापरणार तर त्याचा काही फायदा नाही आहे। मिनिमम एक
2 एकरामध्ये अर्धी पिशवी म्हणजे एक 25 किलो आपण वापरा. तुम्हाला जरी तुमच्या शेतामध्ये जरी कुठं प्रादुर्भाव असेल तर. आता तुरीची शेंडेफोडणीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घेऊन घ्यायची आहे. आधी आपण याच्यात खत टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता की इकडे तण नियंत्रणसुद्धा करण्यासाठी आपण दुसऱ्यांदा याच्यामध्ये तणनाशकचा वापर केला होता. कारण पहिल्यांदा जे गवत आहे ते मेलं होतं, परंतु परत जिवंत झालं. आणि धुरे बंधारे आपल्याला वारंवार त्याच्यामध्ये घ्यावंच लागते. तणाचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये जास्त होत असते. तूर बघा की कुठं कुठं असं वाटते की दाट किंवा हे झालेले आहे, परंतु कुठंच अशी दाट वाढत नाही आहे. आणि त्याला आता फुटवे आलेत 2-4, परंतु जेव्हा आपण त्याची शेंडेफोडणी करू चांगल्या पद्धतीने त्याला फुटवे येतील. व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की युरिया जे काम करते वाढीचं, तेच आपल्याला याच्यामध्ये काम व्हायला पाहिजेत. सोयाबीनचा जो प्लॉट आहे हा चांगला आहे. कुठंच जे पाण्यामुळे गोष्टी झाल्यात त्याच आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. तर मेन उद्देश की आपल्याला युरिया टाकायचा आहे. आणि 8-10 दिवसानंतर याचा रिझल्टसाठी पण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू, जेणेकरून त्याच्यामध्ये समजेल की पीक काळं पडलं की नाही पडलं, असं काहीचं. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही कोणतं पीक पेरताय, त्याचबरोबर तुम्ही सोयाबीन तूरचा जर प्लॉट घेत असाल तर त्याच्यामध्ये पहिली खत कुठलं टाकलं आहे, त्याचबरोबर त्याच्यानंतर पहिली फवारणी कुठली केली आहे, आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तणनाशक कोणतं वापरलं आहे. कारण बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की कित्येक असे तणनाशक आहे की त्याचा कुठलाच फायदा होताना इकडे दिसत नाही आहे. परंतु साकेत नावाचं एक चांगलं तणनाशक आहे, त्याचाच चांगला उपयोग आहे. ते पिकाला एक 8-10 दिवस बसवते, जागेवरच थांबवते, परंतु त्याच्यानंतर संपूर्ण तणाचा नायनाट करते. आता मी पण दुसऱ्या कंपनीचं तणनाशक वापरलं होतं, त्याचासुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता. त्याचा फारसा प्रभाव होत नाही. गवत तण तेवढ्यापुरतंच जागेवर राहते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला तण नियंत्रण जेव्हा होईल तेव्हाच आपलं पीक चांगलं बहराला येईल. आता तुम्ही बघू शकता की पहिल्या फवारणीचा सुद्धा चांगला रिझल्ट आहे. पहिली जेव्हा फवारणी केली होती तेव्हा त्याचासुद्धा आपण व्हिडिओ टाकला होता. आणि आत्ता कुठेच तुम्ही बघू शकता की कुठेच आपल्या पिकावर दुसरा रोग नाही, त्याचबरोबर कुठलाही असा प्रादुर्भाव नाही आहे. आता याच्यात दुसरी फवारणी आपण लवकरच घेणार आहोत, असं काहीसं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या काही कमेंट असतील त्या कळवा, तुमच्या काही माहिती असतील, तुम्ही कुठकुठले प्रयोग केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही सांगा. तूर, सोयाबीन आणि 2 तुरीमधील अंतर ह्याच्यात काय तुमचं म्हणणं आहे ते कळवा. कारण बरेचसे शेतकरी पट्टा पद्धत लावतात, त्याचबरोबर तुरीमध्ये कमी अंतर ठेवतात, साधारणतः 7 फुटापर्यंतसुद्धा अंतर ठेवतात. आता आपण इथं 10.5 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. तुमचे काय अनुभव आहे, तुम्हाला किती तुरीमध्ये उत्पन्न होतो आहे हे सुद्धा तुम्ही सांगा. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा नवीन काहीतरी घेऊन. युरियाचा आपल्याला माहिती आहे की सद्यस्थितीमध्ये सगळीकडे शॉर्टेज आहे. युरिया लिंकिंग ही प्रोसेस चालू आहे, त्याबद्दलही तुम्ही सांगा की तुमच्याकडे युरियाचं आता वाटप होत आहे का. आमच्याकडे 2-3 दिवसापासून आता युरियाचं वाटप होत आहे. आणि भाव पण जो आहे तोच, आणि दाणेदार हा युरिया आहे. तुमच्याकडे अजून वाटप होत आहे की नाही ते सांगा. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा.